श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी प्रत्येक आईने मुलांच्या प्रगतीसाठी उंबराच्या झाडाला अर्पण करा. ही एक गुप्त वस्तू. अभ्यासात प्रगती होईल, नोकरीत यश मिळेल, मुलं नेहमी अभ्यासात हुशार राहतील. त्यासाठी स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी तुम्हाला काही खास गोष्टी करायच्या आहेत. त्या कोणत्या मी तुम्हाला खाली सांगणारच आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. तुम्ही मुलांच्या भविष्याबद्दल काळजीत आहात का? मुले अभ्यास करत नाहीत किंवा खूप प्रयत्न करूनही त्यांना नोकरीत यश मिळत नाहीये. घरामध्ये पैसा येतो पण टिकत नाही. हो, मला माहिती आहे एक आई म्हणून तुमची धडपड किती असते. पण उद्याच्या या विशेष मुहूर्तावर जर तुम्ही एक गुप्त उपाय केला तर स्वतः दत्तगुरू तुमच्या मुलांचे रक्षण करतील आणि त्यांच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करतील. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा एका वस्तूची माहिती देणार आहे जी स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी तुम्ही उंबराच्या झाडाला अर्पण करायची आहे. हा उपाय इतका प्रभावी आहे की त्याचे रिझल्ट तुम्हाला काही दिवसातच दिसून येतील. पण त्याआधी ही संधी सोडू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट माहिती कळत नाही. व्हिडिओला आत्ताच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो, आपल्या पुराणात औदुंबर वृक्षाला साक्षात दत्तगुरू स्वरूप मानलं गेलेले आहे. असे म्हणतात की उंबराच्या मुळापाशी स्वतः भगवान विष्णू आणि ब्रह्मा महेश यांचा वास असतो. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आणि त्यात स्वामी पुण्यतिथी म्हणजे यशाची गुरुकिल्ली आहे. आईने आपल्या मुलांसाठी केलेला उपवास किंवा उपाय हे कधीच वाया जात नाही. पण हा उपाय नेमका काय आहे, ती एक गुप्त वस्तू कोणती आहे हे जाणून घेण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा. हा उपाय करताना मनात शंका नसावी. अनेक जण मंदिरात जातात, हार फुलं वाहतात, पण त्यांना फळ मिळत नाही. का? कारण त्यांना ते गुप्त मार्ग माहीत नाही. आज मी तुम्हाला तोच मार्ग सांगणार आहे, जो तुमच्या मुलांच्या बुद्धीचा विकास करेल आणि नोकरी व्यवसायात त्यांना शिखरावर नेऊन ठेवेल. मित्रांनो, जर तुमचे मुलं अभ्यासात कच्चे असतील किंवा त्यांचे मन एकाग्र होत नसेल तर उद्या सकाळी अंघोळ करून शुद्ध वस्त्र परिधान करा. एका तांब्याच्या ताटात थोडा अक्षदा घ्या आणि पिवळे चंदन घ्या. उंबराच्या झाडाला 5 प्रदक्षिणा घाला. प्रत्येक प्रदक्षिणावेळी तुमच्या मुलाचे नाव घ्या आणि म्हणा, हे दत्तगुरू, याला सद्मार्ग दाखव. 5व्या प्रदक्षिणेनंतर उंबराच्या खोडाला चंदनाचा टिळा लावा. पण मित्रांनो, हा फक्त सुरुवातीचा भाग आहे. जो मुख्य भाग आहे तो मी व्हिडिओच्या मध्यभागी सांगणार आहे, ज्याने नोकरीतील अडथळे क्षणात दूर होतील. आजच्या काळात स्पर्धा खूप वाढली आहे. मुलांकडे पदव्या आहेत पण नोकरी नाही, नोकरी आहे तर बढती नाही. अशा वेळी आईने मुलांसाठी हा उपाय करावा. स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी उंबराच्या झाडाजवळ जा. तिथे गाईच्या तुपाचा एक दिवा लावावा. त्या दिव्यात 2 लवंगा टाका. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि मुलांच्या कामात येणारे बाधा दोष निघून जातात. आता आपण त्या वस्तूकडे वळू जिची तुम्ही वाट पाहत आहात. ती वस्तू आपल्या सर्वांच्या घरात असते, पण ती अर्पण करायची पद्धत कोणालाच ठाऊक नाही. तो गुप्त उपाय आणि ती विशेष वस्तू सांगते. आता लक्ष देऊन ऐका. ती वस्तू आहे केसर मिश्रित कच्चे दूध. हो, तुम्हाला वाटेल यात काय विशेष, पण स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी एका छोट्या मातीच्या पात्रात थोडे कच्चे दूध घ्या. त्यात 2 काड्या केसर टाका. हे दूध घेऊन उंबराच्या झाडापाशी जा. आपल्या उजव्या हाताच्या अनामिका बोटाने त्या दुधाने उंबराच्या झाडाच्या खोडावर श्री किंवा स्वस्तिक काढा. उरलेले दूध झाडाच्या मुळापाशी अर्पण करा. हे करत असताना मनात एकच इच्छा ठेवा, माझ्या मुलाची प्रगती होऊ दे. हे केसर मिश्रित दूध गुरु आणि शुक्र या दोन्ही ग्रहांना बलवान करते. जेव्हा गुरु आणि शुक्र बलवान होतात तेव्हा शिक्षण आणि पैसा या दोन्ही गोष्टी माणसाच्या चरणी येतात. हा उपाय इतका गुप्त ठेवा की तो करताना कोणीही तुम्हाला टोकू नये. हे लक्षात ठेवा. असे मानले जाते की औदुंबर वृक्षाच्या मुळाशी साक्षात भगवान दत्तात्रयांचा सूक्ष्म स्वरूपात वास असतो. यामागची सर्वात प्रसिद्ध कथा नृसिंह अवताराशी जोडलेली आहे. जेव्हा भगवान विष्णूंनी नृसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपचा वध केला तेव्हा हिरण्यकश्यपच्या शरीरातील विषामुळे नृसिंहदेवाच्या नखांमध्ये प्रचंड जळजळ होऊ लागली. नृसिंह भगवान क्रोधात होते आणि त्यांच्या नखांची आग शमत नव्हती. तेव्हा लक्ष्मी मातेने त्यांना औदुंबराची फळे दिली. भगवान विष्णूंनी आपली नखे त्या फळामध्ये खुपसली. तेव्हा कुठे त्यांना नखांची जळजळ थांबली आणि त्यांना शीतलता मिळाली. त्याच वेळी प्रसन्न होऊन नृसिंहदेवांनी, जे दत्तगुरूंचे एक स्वरूप मानले जातात, औदुंबर वृक्षाला आशीर्वाद दिला की तू सदैव फलदायी राहशील आणि तुझ्या मुळाशी माझा सदैव वास राहील. जो कोणी तुझी भक्ती करेल त्याला माझी कृपा प्राप्त होईल. तेव्हापासून दत्त संप्रदायात औदुंबराला कल्पवृक्ष मानले जाते. आईने मुलांसाठी अर्पण करण्याची ती विशेष वस्तू. दत्त संप्रदायातील जाणकार आणि अनेक ग्रंथानुसार जेव्हा एखादी आई आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, बुद्धीसाठी किंवा आरोग्यासाठी उंबराच्या झाडाला कच्चे दूध आणि साखर अर्पण करते तेव्हा दत्त महाराज अत्यंत प्रसन्न होतात.
तर आता उपाय करण्याची योग्य पद्धत सांगते ऐका. कच्चे दूध गायचे असल्यास उत्तम असते. एका लहान पात्रात थोडे कच्चे दूध घ्या, साखर घ्या आणि खडी साखर घ्या. त्यात दूध थोडी खडी साखर टाका. अर्पण करण्याची रीती. औदुंबराच्या झाडाच्या मुळापाशी हे दूध अर्पण करताना आपल्या मुलाचे नाव घ्या आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणा. दूध अर्पण केल्यानंतर झाडाला 5 प्रदक्षिणा घाला. या मागचे कारण सांगते ऐका. दूध हे चंद्राचे आणि सात्विकतेचे प्रतीक आहे, तर उंबराचे झाड हे दत्तगुरु दत्त तत्वाचे प्रतीक आहे. जेव्हा आई हे दूध अर्पण करते तेव्हा मुलाची एकाग्रता वाढते आणि त्याच्यावर येणारी इडापिडा टळते असे मानले जाते. एक सत्यकथा सांगते ऐका. असे म्हणतात की गुरुचरित्राच्या काळात एका आईचा मुलगा खूप आजारी होता आणि त्याला काहीही सुचत नव्हते. ती माऊली नरसोबाच्या वाडीला दत्तक्षेत्री गेली. तेथे एका साधूने तिला सांगितले की तू रोज औदुंबराच्या मुळाला पाणी आणि दूध घाल. त्या माऊलीने अत्यंत श्रद्धेने तो उपाय केला. काही दिवसातच त्या मुलाला दत्तगुरूंच्या कृपेने नवजीवन मिळाले आणि तो मोठा विद्वान झाला. ही कथा आपल्याला शिकवते की औदुंबर हा केवळ वृक्ष नसून तो आशीर्वाद देणारा साक्षात देव आहे. जेव्हा तुम्ही केसर मिश्रित दुधाचा उपाय कराल, तेव्हा तुम्ही दूध अर्पण कराल, तेव्हा हा मंत्र म्हणावा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्तगुरूंना मी वंदन करते. आता तुम्हाला विशेष अभिषेक विधी सांगेल. आईने मुलांसाठी आवर्जून लक्ष देऊन ऐका. विधीचे नाव आहे औदुंबर मूळ सिंचन विधी. त्यासाठी लागणारं साहित्य. तांब्यावर पाणी, थोडे कच्चे दूध, काळे तीळ आणि अक्षदा, अखंड तांदूळ. आईने उंबराच्या झाडाच्या पूर्वेकडे तोंड करून उभे राहावे आणि दूध एकत्र करून दूध एकत्र करून ते झाडाच्या मुळाला हळूवार अर्पण करावे. अर्पण करताना मनात म्हणावे, हे दत्तगुरु, माझ्या मुलाच्या बुद्धीतील अहंकार दूर कर आणि त्याला यशाचा प्रकाश दाखव. हा उपाय करून मागे वळून न पाहता सरळ घरी यावे. वाटेत कोणाशीही बोलू नये. तर बघा मैत्रिणींनो, जेव्हा आपण आपल्या मुलाच्या, आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी म्हणजेच आपल्या मुलांसाठी कळकळीने प्रार्थना करतो, तेव्हा साक्षात ईश्वरालाही पाझर फुटतो. हा उपाय फक्त एक विधी नाही, तर तुमची माऊली म्हणून असलेली श्रद्धा आहे. मित्रांनो, श्रद्धा आणि सबुरी हीच यशाची सूत्रे आहेत. येणारी स्वामी पुण्यतिथी तुमच्या कुटुंबासाठी सुखाची, समृद्धीची ठरो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते. लक्षात ठेवा, उपाय छोटा असला तरी तुमची भावना मोठी असावी. आईचे प्रेम आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद मिळाला की या जगात अशक्य काहीच नाही. तुम्हाला आजची माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत आणि परिवारासोबत शेअर करा आणि नवनवीन धार्मिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा. श्री स्वामी समर्थ. जय